नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण वरेकर सरांचं पोर्ट्रेट जे सुरू झालेलं होतं, डेमॉन्स्ट्रेशन होतं, तर ते तुम्ही पाहिलेलं आहे. सरांनी चारकोलने ड्रॉइंग करून घेतलं आणि कलर काम सुरू केलं होतं. तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला सांगितलेच होते. तर मित्रांनो, मजा म्हणजे सरांची एक मला वेगळी अजून एक आयडेंटिटी सांगावी वाटेल किंवा कामाची पद्धत सांगावी वाटेल. सर पॅलेटवरती खूप सारं पिगमेंट पहिल्यांदा कलरचं काढून घेतात आणि त्याचबरोबर ते काम सुरू करतात. पण सरांनी हे डेमॉन्स्ट्रेशन पूर्ण होईपर्यंत एकदाही पॅलेट पुसलं नाही. तर ही खूप वेळा आर्टिस्टसाठी चुकीची गोष्ट मानली जाते असं म्हणतात, किंवा 2 रंगांपेक्षा जास्त रंग मिक्स झाले की चित्र डल होते असं सांगितलं जातं. पण सरांनी त्याच पॅलेटवरती जवळपास यूज करून त्या काचेचा वेगवेगळे रंग करून जे काही पोर्ट्रेट केलं ते कुठेही डल झालं नाही किंवा ते मळकट वाटलं नाही. तर ही सरांची एक वेगळेपण खासियत आहे असं मला वाटतं. आणि ही प्रत्येक आर्टिस्टची सवय वेगळी असते, त्याची पद्धत वेगळी असते. त्यातलीच ही एक पद्धत मला वेगळी वाटते. तर सरांनी खूप नीटनेटकं व्यवस्थित जे काही पेंटिंग सुरू केलं होतं आणि मग थोडे डिटेल्स, बोल्ड ब्रशिंग, बॅकग्राऊंडचा रंगही त्यांनी खूप छान निवडला होता. आणि त्याच पद्धतीने त्यांनी खूप लेअरने काम केलं. म्हणजे एक वेटेज होतं, नाईफनं रंग लावावे तसंच खूप रंग घेऊन त्यांनी ते बॅकग्राऊंड केले होते सरांनी. तर ते तुम्ही आता पाहताय. तर मित्रांनो, हे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत, ब्लॉग आवडत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत, फॉलो करतायच. तर इंस्टावरती हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्कीच माझ्या पेजला फॉलो करा. यूट्यूबवरती बघत असाल तर नक्कीच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला बघता येतील. आणि बरेच तुमचा सपोर्ट आहे त्यावरतीचे सुरू आहे. आणि माझा वेळ मिळेल जसा मला कामातून तसे मी व्हिडिओ शेअर करत आहे. थोडे लेट होत आहेत त्याबद्दल सॉरी. पण वरेकर सरांच्या ह्या व्हिडिओला खूप तुम्ही सपोर्ट केलेला आहे ह्याआधी जे मी शेअर केलेत, आणि यालाही कराल ही आशा. तर सरांनी बऱ्यापैकी पोर्ट्रेट कंप्लीट केलं आता तुम्ही जे बघताय. आणि त्यानंतर मग एक व्हाईट ड्रेस ठेवायचा होता, तर त्या शॅडोचेच पार्ट सरांनी फक्त रंगवलेत आणि कोरा कॅनव्हास बराच ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो खूप सुंदर कंपोजिशन वाईज कॅनव्हास ठेवला होता. त्यानंतर सरांनी बॅकग्राऊंड रंगवायला घेतली. एक पिगमेंट बरंचंच करून घेतलं ऑइल कलरचं, आणि त्यानंतर कानापासून त्यांनी बॅकग्राऊंडला एक फॉर्म पेंट करायला सुरू केली. त्याचबरोबर सरांचे हे जे काही स्ट्रोक होते किंवा नाईफने रंग लावावे तसं मी मगाशी म्हटलं तसं बरेच पिगमेंट होतं. आणि मला ते सगळ्यात आवडलेली गोष्ट, कारण ऑइल कलरची सगळ्यात खासियत आहे, वॉटर कलर जसं ट्रान्सपरंट पातळ असतं की तसंच ऑइल कलर हे पिगमेंट ही त्याची आयडेंटिटी आहे की नाईफनं किंवा एक लेअर असल्या पाहिजेत, वेटेज असलं पाहिजे, कॅनव्हासवरती लोड रंग केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि बरेच जुन्या आर्टिस्टने सांगितलेलं आहे, त्यातून मी शिकण्यातून ह्या गोष्टी बोलत आहे. तर मित्रांनो, हे पोर्ट्रेट तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब कराच. चॅनलला इंस्टावरती फॉलो करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये असेच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.